16-17 वर्षाचा 10वीतला मुलगा होता तो. आणि त्यांचा मला एक दिवशी माझ्या मित्राचा फोन आला की नाही का असं असं आहे. गेल्यानंतर पाहिलं की तो एक 16 वर्षाचा निरागस मुलगा होता तो, की त्याला खूप त्याच्या अंगामध्ये त्याचे जेव्हा बसलो आम्ही, त्याचे वडील सांगायचे की याच्या अंगामध्ये काहीतरी येतं. आम्ही 4-4, 5-5 जण त्याला पकडतो, पण तो तेवढ्यांना ऐकत नाहीये, एकदम ताकद लावतो. पाहिलं की बाबा नक्की याला त्रास काय होतोय, तर त्याच्या अंगामध्ये काय येतं. तर त्याच्या अंगामध्ये ज्यावेळेस जे काही येत होतं तर त्यांनी नाव गाव कोण काय असं काही सांगत नव्हता. फक्त मी याला सोडणार नाही, मी नाही का घेऊनच जाणार अशी धमकी देत होता. तर त्यावेळेस त्याच्या अंगात जे काय एनर्जी प्रवेश केला ती एक तृतीयपंथीची एनर्जी होती. 12 ते 14 एनर्जी टोटल होत्या त्याच्याकडं. तर आम्ही स्वतः त्याला पकडत होतो, पण ते काय कुणाला ऐकण्यातच नव्हता. की 5-5, 6-6 जण एकदम ताकदवर माणसं त्याला पकडत होती, पण तो काय कुणाच्या कंट्रोलमध्ये येत नव्हता. त्याच्याच बाजूला त्यांचं शेत होतं, त्या शेतामध्ये पण गाडलेलं होतं की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे धागे, दोरे, बाहुल्या, लिंब असं काही त्यांच्या शेतात पण सापडलं त्यावेळेस त्यांना. तर त्यावेळेस एक चौक आहे, त्या चौकामध्ये जेव्हा मी पोहोचलो तर मला पूर्ण एक एनर्जी डाव्या बाजूला खेचते. ब्रेक पण मला दाबता येत नाही आणि पाय पण जमिनीवर ठेवता येत नाही, एक साईडला पूर्ण ओढल्या जाते. दादा, बाकीच्या एनर्जीज मध्ये आणि तृतीयपंथीच्या एनर्जी मध्ये अजून काय फरक असतो? ऍक्च्युली तृतीयपंथी एनर्जी हा शक्यतो जर कुणाला पकडला नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर हडप सर्वांना संदीप खिलारे दादा आलेत. दादा, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जय गुरुदेव, जय महाकाली. जय महाकाली. कसे आहात तुम्ही? एकदम छान आहे दादा. दादा, याचा आधीच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही एक भयानक अनुभव सांगितला होता आणि तो आपल्या प्रेक्षकांना भरपूर आवडला. तर असेच काही माहितीपूर्ण काही अनुभव तुमच्याकडे असतील जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना 2 गोष्टी समजतील आणि त्यांच्यात अवेअरनेससुद्धा पसरेल आणि त्यांना काही लागलं की ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील काय मदतीसाठी. तर असेच काही अनुभव आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचे आहेत. हा अनुभव एक पुण्यातलाच आहे. माझे एक मित्र होते, त्यांचं म्हणजे त्याला माहिती होतं की मी काय करतो नाही का. तर त्यांचे एक मित्र होते जे त्यांच्या मुलाला त्रास होता. तो ॲक्च्युली 16-17 वर्षाचा 10वीतला मुलगा होता तो. आणि त्यांचा मला एक दिवशी माझ्या मित्राचा फोन आला की नाही का असं असं आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी 1-2-3 दिवसामध्ये व्हिजिट करेल, म्हटलं नक्की आपण काय प्रकार आहे तो बघू. तर मी 1-2-3 दिवसांमध्ये एक संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो. तोही माझ्यासोबत माझा मित्र होताच. गेल्यानंतर पाहिलं की तो एक 16 वर्षाचा निरागस मुलगा होता तो, की त्याला खूप त्याच्या अंगामध्ये त्याचे जेव्हा बसलो आम्ही, त्याचे वडील सांगायचे की याच्या अंगामध्ये काहीतरी येतं. आम्ही 4-4, 5-5 जण त्याला पकडतो, पण तो तेवढ्यांना ऐकत नाहीये, एकदम ताकद लावतो. अचानक मध्ये कधी असं उभा आहे, हे अभ्यासाकडेही लक्ष कमी झालं त्याचं. किचनमध्ये गेला, आंघोळ गेला नाही, अचानक एखादं अवसान नसल्यासारखं डायरेक्ट गळून पाडायचा तो. की ती त्याला चक्कर आहे ना, ती दिवसातून 8 ते 10 वेळा यायची आणि ती कधीही कुठेही यायची. तर त्यामुळे तो मुलगा, त्याचे आई वडील त्याला बाहेरही कुठे घेऊन जात नव्हते. तर म्हटलं ठीक आहे. तर ज्या वेळेस त्याला समोर बसवल्यानंतर आपण पाहिलं की बाबा नक्की याला त्रास काय होतोय, तर त्याच्या अंगामध्ये काय येतं. तर त्याच्या अंगामध्ये ज्यावेळेस जे काही येत होतं तर त्यांनी नाव गाव कोण काय असं काही सांगत नव्हता. फक्त मी याला सोडणार नाही, मी नाही का घेऊनच जाणार अशी धमकी देत होता. त्याच्यामुळे आई वडील घाबरले होते. तर जेव्हा आमच्या समोर त्याला बसवण्यात आलं तर त्यावेळेस त्याच्या अंगात जे काय एनर्जी प्रवेश केला ती एक तृतीयपंथीची एनर्जी होती. की आम्ही याला घेऊनच जाणार आहे, आम्ही सोडणार नाही, हे नाही ते नाही. त्याच्या खोलपर्यंत गेलो तर ऍक्च्युली तोही करणी प्रकारच होता. अच्छा. त्यांच्या मुलाच्या बाबांचं काही जागेच्या व्यवहारातून असं काही भाऊकीत मित्रमंडळीमध्ये जे काही XYZ वाद होता, त्या वादातून मुलाला म्हणजे एक तृतीयपंथी करण्यासाठी की बाबा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे वारस पुढे जाणार नाही असं करण्यासाठी त्यांनी
त्याला ते तशा तृतीयपंथींची एनर्जी करणाराही तृतीयपंथीच होता. ठीक आहे. तर त्याला ते त्रास देण्यासाठी जे पाठवण्यात आल्या, तर ह्या कमीत कमी माझ्या अंदाजाने 12 ते 14 एनर्जी टोटल होत्या त्याच्याकडं. तर हे काम 3 बैठक चाललं होतं. तर फर्स्ट बैठकमध्ये त्याला एक 25% गुण दिला आपण, की ते जे काही एनर्जी होत्या त्यांनी सगळं सांगितलं त्याच्याच मुलाच्या तोंडाने, की बाबा आम्हाला असं असं पाठवण्यात आलेले, मुलाला त्रास देण्यासाठी पाठवले, घराचं पूर्ण बरबाद करण्यासाठी पाठवलेले. ह्या सगळ्या गोष्टी पोरग ज्यावेळेस त्या अंगात येत होतं, चेतन सर आम्ही स्वतः त्याला पकडत होतो, पण ते काय कुणाला ऐकण्यातच नव्हता. की 5-5, 6-6 जण एकदम ताकदवर माणसं त्याला पकडत होती, पण तो काय कुणाच्या कंट्रोलमध्ये येत नव्हता. तर हे बरंचसं केल्यानंतर एक पहिली बैठक झाली. सेकंड बैठक झाली, त्याच्यामध्ये पण जे काही उरलेल्या एनर्जी होत्या आणि त्याच्याच बाजूला त्यांचं शेत होतं, त्या शेतामध्ये पण गाडलेलं होतं, की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे धागे, दोरे, बाहुल्या, लिंब असं काही त्यांच्या शेतात पण सापडलं त्यावेळेस त्यांना. तर हे सगळं केल्यानंतर सेकंड बैठक झाली. सेकंड बैठकीला पण आपण त्याच्या जवळ जे काही एनर्जी आल्या होत्या, ज्या करणीतून पाठवल्या होत्या, पोराला 2 ते 3 महिने खूप त्रास होता, तर 25% फर्स्ट बैठकीला क्लिअर झालं. बाकीचे 25% आपण सेकंड बैठकीला क्लिअर केलं, जी 1 दिवस गॅप ठेवूनच काम केलं होतं. तर ते पण त्या मुलाला क्लिअर करण्यासाठी आपल्या अगोदर इतक्या ठिकाणी फिरून आले, की कोणी काही सांगत होतं, कोणी काही सांगत होतं, पण आपण 2 बैठकीमध्ये त्यांना 50% गुण दिला. पण 50% त्याला त्रास होत होता. तर तिसरी बैठक 2 दिवसानंतरच ठेवली होती आपण. तर तिसऱ्या बैठकीला संध्याकाळी जाताना एक रात्री 8-8:30 वाजले होते, जे माझ्या घराच्या पासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर त्यांचं घर होतं. तर त्यांच्या घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर राहिलं होतं. चांगला रोड जाताना, त्यांच्या घरी जाताना तिसऱ्या बैठकीला. तर त्यावेळेस एक चौक आहे, त्या चौकामध्ये जेव्हा मी पोहोचलो, तर मी 2 व्हीलरवर होतो, बाईकवर होतो, म्हटलं पटकन जाऊन येता येईल. तर मला पूर्ण एक एनर्जी डाव्या बाजूला खेचते, की नक्की. मग माझ्यासोबत एक जण होता, मी त्यांना म्हणतो यार मला काहीतरी डाव्या बाजूला वडल्यासारखं होतं, एकदम डोकं बधीर आहे. ज्युपिटर माझी गाडी आहे, बाईक. तर मी ते ब्रेक पण मला दाबता येत नाही आणि पाय पण जमिनीवर ठेवता येत नाही आणि एक साईडला पूर्ण ओढल्या जातोय. तर माझ्या मित्राने पाय जमिनीवर ठेवून कशी बशी आम्ही गाडी थांबवली. तर मला ते एकदम चक्कर, एकदम नाही का भयंकर त्रास झाला त्यावेळेस. तर मी त्या मित्राला चावी दिली, म्हटलं धर बाबा तू गाडी चालव, म्हटलं मी मागं बसतो, आपण तिथपर्यंत जाऊ. तिथं गेल्यानंतर मला थोडासा डाऊट आला की हे जी काही शक्ती जवळ आली ही खूप भयंकर होती. ठीक आहे. तर मग म्हटलं ठीक आहे. तर त्यावेळेस मीच थोड्या ध्यान साधनेमध्ये बसलो, की नक्की मला हा प्रकार तिथं का आणि कशासाठी झाला. तर त्याच चौकामध्ये जेव्हा मी बघण्याचा प्रयत्न केला, तर मला 2 एनर्जी तिथं, एक मेल आणि फिमेल दिसून आली. ते मला तिथं गाडीवरनं पाडण्याचा प्रयत्न करत होते. मग त्याच्यानंतर ते तिथून एक घाणीतला नाला म्हणतो ना आपण, एकदम घाण पाण्याचा नाला, ते नाल्यापाशी त्या एनर्जी उभ्या होत्या. तर ते एनर्जी ज्यावेळेस आपण त्या मुलाकडे बोलावल्या, तर त्यावेळेस ते म्हणत होते की तू इथं ह्यांच्या घरी काम करायला यावं नाही म्हणून आम्ही तुला गाडीवरनं पाडत होतो. ते आम्हालाही त्याचा त्रास होतो. तर हे सगळं केल्यानंतर का कशासाठी, तर ते मला जी चक्कर आली, ठीक आहे, तीच एनर्जी त्या मुलाला त्रास देत होती हे मला माहिती नव्हतं. अच्छा. पण ज्या वेळेस ती एनर्जी आपण तिथून घालवली पूर्ण, तर त्या मुलाची चक्कर बंद झाली. म्हणजे ते समजलं आम्हाला त्यावेळेस की ते जो मुलगा चक्कर येऊन पडत होता ना, त्याला हेच 2 एनर्जी कारणीभूत होत्या, की ते त्या मुलाच्या जवळ गेल्या. तर हे आपल्याला शेवट कळालं. आणि जेव्हा त्या दोन्ही एनर्जी नष्ट केल्यानंतर हे पूर्ण बंद झालं. आजही 2 ते 3 महिने झालं. तो मुलगा 10वी मध्ये त्यांच्या गावामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारीने पास झाला. ठीक आहे. एकदम त्याचे ते जो त्यांनी घरच्यांनी आणि त्या मुलांनी जे काय 2-4 महिने त्रास भोगला, त्यातून पूर्ण 100% ते बरे झाले. त्यांचं ते जागेचं काय वाद होता तोही कमी झाला. की एक वडिलांचा आणि जे कोणी असेल जागेचा,
तुमचा जो बाहेरचा वाद होता ते त्यांचे जे मित्र असतील, भाऊकी असतील, नातेवाईक असतील, त्यांनी तो वाद घरापर्यंत आणला की एखाद्या देवऋषाला तृतीयपंथीला पकडलं, तृतीयपंथी एनर्जी त्या मुलाला त्रास देण्यासाठी पाठवण्यात आल्या. त्या मुलाला एवढा भयंकर त्रास झाला की अक्षरशः त्या मुलाचे पण थोडे शरीरामध्ये चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये पण थोडा थोडा बदलाव होत चालला होता. दादा, बाकीच्या एनर्जीज मध्ये आणि तृतीयपंथीच्या एनर्जी मध्ये अजून काय फरक असतो? ऍक्च्युली तृतीयपंथी एनर्जी हा शक्यतो जर कुणाला पकडलं किंवा संचार झाला म्हणू आपण त्याला, तर ह्या लवकर निघत नाहीये, खूप ताकदवर राहतात. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे दोघांची पॉवर असते. हो, जसे एनर्जी आपले आपण भूत म्हणू, प्रेत म्हणू, हे सहजासहजी शरीर सोडतात. पण तृतीयपंथी एनर्जी जर कुणाला लागली तर लवकर, म्हणजे असं पटकन त्याचं एकतर उघडीस येत नाही आणि आल्या तरी लवकर बाहेर पडत नाही. पण आपण त्यांना एका दिवसामध्ये क्लिअर करून देतो. मग हे पण अगेन करणीचाच प्रकार होता. मागची जशी स्टोरी आपली झाली करणीवर, तर हेही करणीतूनच मुलांना निरागस, त्याचा काही दोष नसताना तुमच्या आणि त्यांच्या वडिलांचे काय असतील, पण ते घरापर्यंत समोरचे विचार नाही करत. म्हणजे एखाद्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायचं. त्या मुलाचा काही दोष नाही, त्याला माहिती नाही. शिक्षणाचा वय निष्पाप होता, त्याचं शिक्षणाचं वय, करिअर बनवण्याचं वय, आणि तुम्ही कोणाचा बदला कुठे घेतायत. म्हणजे कोर्ट कचेरी बाकीच्या गोष्टी आहेत, सेटलमेंट आहे बाहेरचं बाहेर, पण अशा पद्धतीने म्हणजे स्लो पॉइझन करण्यासारखंच आहे की त्रास देऊन देऊन मारणं, शेवटी काय होईल, मरण पत्करणं. तर हे या गोष्टी खरंच चुकीचं आहेत. तर खूप भयानक असा अनुभव होता आणि कोणाच्याही वाटेला असा अनुभव येऊ नये अशी प्रार्थना आपण करूयात. आणि आय होप तुम्हाला हा एक्सपिरियन्स आवडला असेल. असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. दादा, थँक्यू सो मच. आपण असेच अनुभव पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुमच्याकडे ऐकू. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव.